विषय असा आहे की साहेब 3,500 4,000 बिल येत होतं यांचं आणि त्याच्याहून कमी येत होतं. अचानक बिल आले 15,000. स्मार्ट मीटर लावल्यानंतर 516 युनिटचं रिडिंग पडलेलं आहे आणि 516 युनिट म्हणजे जवळपास 17-17.5 युनिट या स्लॅब मध्ये ते गेले. तर आता हे स्मार्ट मीटर मुळे काय झालंय, लोकांची बिलं वाढलेली. जवळजवळ 50-60 प्रकरणं माझ्याकडे आहेत ऑलरेडी. टप्प्याटप्प्याने मी आणणार आहे तुमच्याकडे. पण हा स्मार्ट मीटरचा धोका एवढा आहे की ते बिलं वाढीव 100% येत आहेत. त्यानंतर तुम्ही स्मार्ट मीटर मध्ये सिम कार्ड लावलेलं आहे, त्या सिम कार्डचा रिचार्ज जो डाटा रिचार्ज आहे कुठल्या तरी टेलिकॉम कंपनीचा तो सिम कार्ड आहे. आता तुमच्याकडे कुठला टायप झालेला माहित नाही, एअरटेल आहे का? एअरटेल आणि दुसरे कुठे? हा, म्हणजे जिथे नेटवर्क ज्याचा चांगला आहे तिथे तुम्ही त्या कंपनीचे सिम कार्ड बसवता. मग ते डाटा रिचार्जचा जो पैसा आहे 300 रुपये किमान डाटा रिचार्ज आहे आता महिन्याचा. मग तो पैसा तुम्ही अतिरिक्त ग्राहकाच्याच डोक्यावर मारत असाल ना. मधून जे काय डिसिजन झालेला असेल डॉक्टरचा तो ह्या डिसिजन ऑफिसला थोडी डिसिजन होत होते. हा जो निर्णय आहे त्या डाटा कसं काय करायचं ते डिसिजन ऑफिस काय ठरवू शकत ना. आपण आता दाखवतोय एक ग्राहक ज्याचं बिल येत होतं जवळपास 3,500-4,000 रुपये, त्या घरात यायचं, त्याच्याहूनही कमी यायचं. कारण मागचे काय रिडिंग आपण बघितलं तर ते 200-250 युनिटचे. पण आता तो रिडिंग अचानक स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 519च्या वर गेलेलं आहे. त्या संदर्भात आपण इथले कार्यकारी अभियंता आहेत चिपळूणचे, त्यांच्याकडे आपण चर्चा करतोय. आता मुख्य एक चर्चा सुरू झाली आहे ती अशी आहे की सिम कार्ड प्रत्येक मीटरला बसवलेले आहेत आणि त्याचा डाटा रिचार्ज किमान 300 रुपये असणार आहे. आणि ते सिम कार्ड जे आहेत कुठल्या एअरटेल, BSNL किंवा ज्या ज्या कंपनीचे जिथे नेटवर्क चांगले त्या त्या कंपनीचे ते सिम कार्ड बसवलेले आहेत आणि ते 300 रुपये अतिरिक्त ग्राहकाच्या माती मारले जाते. तर तो विषय आपण त्यांच्याकडे चर्चा केल्यानंतर ते स्पष्ट झालं की ते त्यांच्या लेवलला नाही, रत्नागिरी लेवलला तो विषय आहे. पण सिम कार्डचे पैसे निश्चितच डाटा रिचार्ज जे नेट आहे, कारण आपले जेवढे स्मार्ट मीटर आहेत ते डाटाला इंटरनेटला कनेक्ट आहे आणि ते नेटचा रिचार्ज जो असतो तो रिचार्जचा जो 200-300 रुपये काय असेल तो ग्राहकाच्या अतिरिक्त डोक्यावर बसायला लागला हे इथनं स्पष्ट होत आहे. तर आता हे बिल वाढीव निश्चित आलेलं आहे, 519 वगैरे युनिट आले. पण ते काउंट मध्ये 800 काहीतरी दाखवलेलं होतं, तर ते 500 युनिट नंतर रिव्हर्स केले. पण ते जे मुलं 3,500-4 हजाराचं जे बिल यायचं ते आता 10,000च्या घरात आले, ते पण रिव्हर्स करून, नाही तर 15,000 बिल तुमच्या बिलामध्ये शो होते. आता ह्या ज्या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की नाही याच्यात आहे ना समायोजित युनिट 306 आहे. यांचं जे करंट रिडिंगचं पडलं आहे ना ते कमी आहे, पण 306 म्हणजे मागचं जे मीटर आहे ना त्या मागच्या मीटरचे 306 युनिटच्या तयार झाले, मग ते 587 झालेले आहेत. तर ठीक आहे, आपण हे जर नवीन मीटर पण तो तुम्ही जर डेली रिडिंग घेऊन बघा आणि जर काही अडचण आली तर मग आपण त्याला ना चेकिंग साठी ना दुसरं एक मीटर सिरीज मध्ये लावून देऊ. आणि दुसरं काय झालं साहेब, ते विनंती करत होते की स्मार्ट मीटर बसवू नका, कारण त्यांचा मीटर म्हणजे स्मार्ट मीटर व्यतिरिक्त साध्या मीटर बसवणं अलाउड होते आपल्याला. पण हा भूर्दंड आहे ना साहेब. आता नेटचा डाटा रिचार्ज ऑफिसचा निर्णय नाहीये, माझा निर्णय नाहीये, हा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा निर्णय आहे. तर तो आम्हा साधे मीटर सध्या येत पण नाहीत आणि ते समजा असले बी तरी ते बसवायचं आपल्याला अलाउड नाही. आपल्याला फक्त स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सांगितलं आणि आता मीटर दुर्दैवाने झालाय वाटतं, त्याला काहीतरी चालू होता म्हणून तो मीटर ज्याला रिप्लेस झाला तर तो स्मार्ट मीटर त्याच्या जागेवर लागलाय. साधा मीटर त्याला आपण लावू शकत नाही. आणि ह्या मीटर बद्दल जर आपल्याला शंका असेल या रिडिंग बद्दल वगैरे काही, तर मग आपण त्याला सिरीज मध्ये त्या मीटर लावून सगळी टेस्ट करून घेऊ शकतो. फक्त आता ह्या मीटर मध्ये शंका निश्चितच आहे की वाढीव युनिट पडलेत वगैरे, त्याला टेस्ट करायचं. 587 म्हणजे 600 म्हणून 300 वजा केलं तर 300 युनिट आहे आणि तेवढा तर वापर आहेच तुमचा दर महिन्याचा. मागचा सुद्धा वापराच आहे तुमचा 223 आहे, कुठला 342 आहे.
किंवा हे 200 घे 500 बिल साधारण तुमचे 250-300च्या आसपास आहेत. आता हे बघा, आता हे तुम्ही 587 दाखवत आहे आणि याच्यात समाज 306 आहेत. म्हणजेच जुनं जे मीटर आहे ना त्याचे 306 युनिट काही काळाने शिल्लक राहिले होते, त्याच्यात ऍडजस्ट केलेले आहेत. म्हणजे 587 600 म्हणून ते 300 समजा आपण वजा केले, तर नवीन मीटर तर 300 युनिटचं बिल आहे ना त्याचं, तेवढं पण मागचे बिल आहेतच. म्हणजे एक बिल ऍड केलंय का यात? हा, हे 306 युनिट मागचे कुठले तरी 800 काहीतरी 25 युनिट दाखवलेले आहेत. हा, म्हणजे समाज युनिट त्यांनी काही मग हे 500 प्लस ते 300 हा, हे 800 मागचे हे असे 825 दाखवलेले आहेत. म्हणजे ते 15,000चं बिल आलेलं आहे. आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जेव्हा तक्रार केली तेव्हा हे 587 केले. मग हा मुळात आता कसं आहे, ऑनलाईनचा विषय असल्यामुळे तुम्हाला आता जाऊन डाटा घेण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्हाला फिडिंग येते त्याचं. तरी पण हे 15,000 बिल होतं, पण तुम्ही आता त्यापुरतं ते 10,300 केलंय. हो ना, हे मी नाही केलेलं. हो, हे सब डिव्हिजनने केलंय. तुम्ही ज्यांना विचारायला पाहिजे होतं त्यांना नाही विचारता, कोणाला विचारताय? हे सब डिव्हिजनला किराम कोटा साहेबांना तुम्ही विचारायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे आल्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही ना की तुम्ही माझ्याकडे येऊ नको, तिकडे जावा. तर माझ्याकडे आल्यानंतर हे जे काही बिल तुम्ही मला दाखवत आहे त्याच्यानुसार इथे जे दिसत आहे त्यानुसार मी आपल्याला काय रिप्लाय दिला. कॅरम कोंडा साहेब आहेत का आता? हो, आहेत ना, ते तिकडे ठीक आहे, त्यांच्याकडे जरा चर्चा करतो आणि येतो तुमच्याकडे. दुसरा तर ते नेटचा जे डाटा रिचार्ज जो आहे तो विषय कोणाकडे चर्चा करावी लागेल? तो हेड ऑफिसचा विषय, तो मला नाहीच आहे ना, डिव्हिजनचा विषय. पण तुम्हाला त्याच्या संदर्भात काही सर्क्युलर वगैरे काय? हे जे 250-300 रुपये जे आहेत, जे डाटा रिचार्ज साठी वापरले जातात टेलिकम्युनिकेशनच्या कंपनीला डाटा घेण्यासाठी तुमच्या मीटरला, तर ते 300 रुपये तरी अतिरिक्त ग्राहकाच्या डोके मारले जातात, माती मारले जातात. हे याच्यात दिसत नाही. तुमच्याकडे डाटा चार्जेसचं कुठेही काही याच्यात रेकॉर्ड नाही दिसत नाही. पण हेड ऑफिसने काही केलं असेल तरी ते म्हणजे डिव्हिजन ऑफिसचा त्याच्यात काही कन्सर्न नाही, किंवा डिव्हिजन ऑफिसचं काही ते ठरवलेलंच आहे ना. आणि आता कसं आहे, पहिले तुमची एक मुलाखत घेतली जेव्हा सर्व पक्षीय लोक होती तेव्हा तुम्ही सांगितलं की आम्ही तसं पोस्टपेड पण करणार नाही, प्रीपेड पण करणार नाही. आता ती शेवटीला वेळ आली जनतेवर. तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी 8 दिवसापुरतं किंवा एखाद्या महिन्यापुरतं मी ते थांबवत आहे माझ्या जेवणाला. मी तेवढा तो प्रयत्न करू राहिलो होतो तेव्हा, आणि त्यानुसार मी तेव्हा 1 महिना प्रयत्न केला आणि ते थांबण्याचं हेसाठी केलेलं होतं. नाही, पण जसं हेड ऑफिस मधून किंवा केंद्र सरकारकडून जसं जसं आपल्याला आता सूचना येत आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला कार्य करावं लागेल ना. नाही, हा विषय तुमच्या हातामध्ये नाही. हे जे मीटर बदलणे किंवा हे जे आहे ना, हे पूर्णपणे राज्याचं आणि केंद्राचं धोरण आहे. हे डिव्हिजन ऑफिसचं धोरण नाही. डिव्हिजन ऑफिसला जे वरिष्ठ सांगतील त्या आदेशाचं पालन करणं हेच आपल्याला करायचं आहे. आता डायरेक्ट जो मीटर कट होते, समजा आजची तारीख आहे आणि त्या तारखेला बिल भरलं नाही, डायरेक्ट मीटर कट होते, तर त्या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल करता येतील का? आता ज्या लोकांना बिलं भरलेले नसतील, आता सध्या असा सुरुवातीला असा क्रायटेरिया होता की 5,000चा, नंतर आला 2,000चा, की ज्यांनी 5,000 भरले असेल त्यांचं डिस्कनेक्शन होईल. नंतर तेव्हा आता क्रायटेरिया आला की त्याच्यानंतर त्यांचे डिस्कनेक्शन होईल. अशा प्रकारे मेसेज फायर होतात आणि ज्या लोकांनी 2,000 रुपयापेक्षा जास्तच बाकी ठेवले असेल ते सर्वांचे डिस्कनेक्शन होत आहे आणि त्याच्यानुसार ती कारवाई होते. आणि ग्राहकांनी बिल भरलं की त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस न लागता ते एक 10 ते 15 मिनिटाच्या ते कनेक्शन रिकनेक्ट होतंय, जर कोणी थकबाकीत असेल तर, आणि त्याने पैसे भरले तर. नाही, मुळात माझा प्रश्न तो नाही साहेब. पहिले कसं होतं की समजा 4,000 बिल आलं, मी काही लोक डिपार्टमेंटकडे येतात, तुमच्याकडे यायची आणि त्यांना सांगायची की बाबा आता मी 2,000 भरतो, नंतर 2,000 भरतो 15 दिवसानं. अशा प्रकारचं काहीतरी तडजोडीची जी भूमिका होती किंवा तुम्ही ती तडजोडीची भूमिका घेऊन त्या ग्राहकाला कुठेतरी सहानुभूतीपूर्वक तुम्ही सहकार्य करायचं आणि त्याला ती 50% भर, 60% भर, 70% भर बोलून ते बिल टप्प्याटप्प्यानं 2-3 टप्प्यामध्ये वसूल करून घ्यायचं. पण आता तसं दिसत नाही. आता प्रश्न असा आहे की समजा सर्वसामान्याच्या खिशात समजा आज तुमचं मीटर कट झालं आणि त्या बिल 2,000चं असेल आणि त्या खिशात 2,000 नसले तर त्याने मग अंधारात राहण्याशिवाय त्याच्याकडे काय पर्याय नाही. हो,
तो शेवटी पॉलिसी आहे ना, तर पॉलिसी मॅटर आहे ना, ते काही मी थोडी ठरवलं इथं डिव्हिजन मी नाही ठरवलं ते पॉलिसी मॅटर आहे. त्या पॉलिसी मॅटरमध्ये ठरलं ते आहे. पण त्याला आता पर्याय काय नाही, ऑप्शन इथं इथं ह्या लेवलला तरी नाही. ऑप्शन डिव्हिजन ऑफिसला याच्यावरती सध्या काही पर्याय आपण करू शकत नाही. पण जनता जनतेची खरोखर मागणी आम्ही वरिष्ठांकडे सादर करू. हा जर तशी मागणी आली किंवा आम्हाला हप्ते पाडण्याची जे मिळावी बा, तशी आम्ही आता मागणी आमच्या वरिष्ठांकडे पाठवतो जर कोणी जनतेने मागणी केली तर. अक्षरशः सर्वसामान्य जनता आता अंधाराच्या खाईत लोटली जाईल अशीच भविष्य दिसते. आपल्याकडे जवळजवळ 95% लोक रेग्युलर बिल भरत आहेत, एक 2-3% लोक फक्त राहतात. तर त्याच्यामुळे ते 1-2% लोकांसाठी जर काही आपण जर प्रस्ताव सादर केला तर तो आम्ही वरिष्ठांकडे पाठवू शकतो आणि त्याच्यावरती काय कारवाई होईल काय निर्णय होईल ते आपण बघूया. ठीक आहे, चालेल. म्हणजे तुम्हाला तसं निवेदन सादर करायला लागेल. हा, जसं निवेदन भेटलं तर आम्हाला आपण सबमिट करू वरिष्ठांना. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, केरमकोंडाकडे विषय आहे ना साहेबांकडे, तिथे जाऊन येतो. धन्यवाद साहेब. कधी बसवले मार्च 18 तारखेला 14 तारखेला मीटर ब्लास्ट झालं, नवीन मीटर जुना मीटर. जुना 18 तारखेला बसवलेलं. तेव्हापासून हा फर्स्ट 18 मार्च परवाच्या मार्चला हा यावर्षी ना. हा. बर, हा त्याच्यानंतर फर्स्ट दिलेलं 15,500. उपलब्ध नाही. हा, ठीक आहे. मार्च नंतर एप्रिल 15,500. हा, तो मग मी येऊन तिथे दाखवल्यानंतर त्यांनी मीटर केली की बिल कमी करून दिली की तुम्हाला? हा, पण सर आमचं मीटरचं बिल 2.5, 3, 3.5 ते 4च्या आसपास येत होतं. आता मी 11 तारखेला टेस्टिंग साठी पैसे पण भरलेत, पण अजूनपर्यंत कोण आलेलं नाही तिथे. टेस्टिंग करण्याची नेमकी टेस्टिंग करून घेऊ नाही ते विषय असा आहे की टेस्टिंग करण्याची प्रक्रिया काय नेमकी, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही टेस्ट टेस्टिंग करणार आहे? 2 पद्धतीने असते. एक तर तुम्ही तुमच्या जे एक्झिस्टिंग मीटर आहे, चालू मीटर, त्याच्या बाजूला आम्ही जुना मीटर बसवून टेस्ट करू शकतो. म्हणजे कसं, त्या मीटरवर रिडिंग किती पडले, त्या मीटरवर रिडिंग किती पडले 8 दिवसात बघू शकतो आपण स्वतः. दोघांचा डिफरन्स काढतो. दोघांचा डिफरन्स जर सारखा आला तर मीटर योग्य आहे. जर डिफरन्स आला तर म्हणजे कमी जास्त आला तर तो मीटर पडते किंवा जास्त पडतो कमी पडतो असं त्याचा अर्थ होतो. दुसरं आमच्या टेस्टिंग लॅब मध्ये टेस्ट करू शकतो आपण. लॅब मध्ये काय प्रक्रिया आहे नेमकी टेस्ट लोड करण्याची? देतो त्यांना, कारण लॅब मध्ये लोड नसते. 1000 वॅटचा लोड देतो त्याला, थोडा वेळ ठेवतो आम्ही त्याला, सेकंड ठेवून किती युनिट्स पडते ते बघतो आणि ते युनिट्स परमिसेबल युनिट मध्ये जे युनिट्स जे आहेत ते आपण चेक करतो. ओके असेल तर ओके म्हणणार. काय झालंय की आता तुम्ही स्मार्ट मीटर बसवलंय ना साहेब, त्यामध्ये जवळजवळ 50-60-65 लोक जे आहेत ना आता ऑलरेडी माझ्याकडे आहेत. मी आता टप्प्याटप्प्याने आणेन तुमच्याकडे, ते यायला तयार झाले. टेस्ट करू आपण, काही अडचण हा, नाही. आता ह्यांची जी बिल आहेत ते पहिले 1000 येत होती, आता 1800 यायला टेस्ट लागले. केल्यानंतर जर त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आला की बाबा हा मीटर फास्ट आहे तर आपण त्याप्रमाणे बिल दुरुस्त करून देऊ. जर मीटर योग्य म्हणून आला तर आपल्याला बिल भरावं लागणार. तोच फरक असतो. हे बरोबर आहे असं. आता तुम्ही हे जे मी ह्याच्यापेक्षा तुम्हाला स्पष्ट सांगलो की तुम्हाला नाही, तुमच्या तुम्ही मीटरच्या बाजूला दुसरा जुना मीटर केरमकोंडा साहेब, जवळपास मी 25 ते 30 वर्ष MSCB माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे जे चक्रीचे मीटर होते ना तिथपासून मी MSCB देतोय आणि ते टेस्टिंगचा काय प्रकार आहे ना तो मला पण माहित आहे. टेस्टिंग नको करू आपण लॅब मध्ये. तुमच्या समोरच तुमच्याकडे जो तुमच्या घरात तुमच्या मीटरच्या बाजूला दुसरा मीटर लावतो जुना. आता तो मीटर जुना मीटर लावलात ना तर जुना मीटर 50-60 कंपनीचे आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे. आमचा लावणार ऐका ना, ते 50-60 जे मीटर होते तुम्ही अगोदर, आता पण आहेत अस्तित्वात, कुठे कार्यरत आहेत ते मीटर, पण ते 50-60 मीटर लावलं आणि ते 60 किंवा 100 वॅटच्या बल्बावर लावलं ना तर सर्वांचे रिडिंग वेगवेगळे पडत होते. चेक करून चेक केल्यावर कळेल आपल्याला. असं तुम्ही लावणारा मीटर व्यवस्थितच असेल कशावरून? ते मीटर आम्ही चांगल्यामध्ये नवीन मीटरच लावणार. आम्ही स्मार्ट मीटर सोडून दुसरा मीटर जे अलीकडे बदलले गेले तो चांगला होता कंपनीचा तसं लावणार. जुना फार कुठलं तर आणून लावणार नाही. जुन्यामध्ये कुठल्या कंपनीचं लावणार? जेम्स कंपनीचं लावणार, जीनस कंपनी आपण जीनसचं लावणार, जे उपलब्ध आहे ते आपण बघून लावणार. ते असं लावू नका की त्याचे युनिट ऑलरेडी
तुम्हाला माहिती आहे हे युनिट थोडं फ्लॅक्च्युएट चालतात आणि हे वाढीव चालतात. दोन्ही मीटर लावणार, त्या मीटरवरचे दोन्हीवरचे आजच्या तारखेला नोंद करायचं, आजच्या टायमिंगला नोंद करायचं. जो रिडिंग किती आहे त्या मीटर रिडिंग किती आहे तुमचं खुशाल वापरा 8 दिवस परत रिडिंग बघायचं दोन्हीवरचे किती पडले, मग त्याची वजाबाकी करायची. त्यात किती युनिट्स पडले त्यात किती युनिट्स पडले त्याच्यावर तुम्हाला कळते की तो मीटर फास्ट आहे का बरोबर आहे. समजा युनिट दोघांचे नाही वेगळे असले तर तुम्ही असं हो वेगळे असेल तर नाही नाही तुमची भूमिका अशी असेल की स्मार्ट मीटर चुकीची आहे. चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यावरनं. का नाही म्हणणं बरं ते पण आपण टेस्ट करू पाहिजे. तुम्हाला अजूनही लॅबला बी टेस्ट करू शकतो आपण. ऑफ द रेकॉर्ड बोलतो साहेब. नाही, यामध्ये पण काहीतरी टेक्निकली नाही नाही टेक्निकली काहीतरी तुम्ही अभ्यास करून त्यात पण गोल करून ठेवला असेल. टेक्निकली मीटर बाबतीत आपण कोणी काही करू शकत नाही. आपल्याकडे लॅबोरेटरी म्हणजे मीटर मध्ये काही छेडछाड करायची लॅबोरेटरी नाहीये. मीटर टेस्ट करायची लॅबोरेटरी. काहीतरी गोलमाल करून ठेवलं म्हणजे काय ठेवलं असं तुमचं गोलमाल तेच तर सांगतोय. 30 वर्ष त्या टेस्ट लॅबची काय वस्तुस्थिती ते मला पण माहित आहे. दुसरा टेस्ट करा. ते रिपोर्ट एकच देणार इट इज ओके बस. बस साहेब तुम्हाला आमचा विश्वास असेल तुम्ही टेस्टिंग रत्नागिरी करू शकता. रत्नागिरी टेस्टिंग लॅब आहे तिथं करू शकता. आमचा विश्वास असेल तर तुम्ही दुसरीकडे बी करू शकता. तुमचं काही प्रायव्हेट लॅब आहे का? हो प्रायव्हेट लॅब. प्रायव्हेट नाही कंपनीचीच लॅब आहे. कंपनीचीच आहे. प्रायव्हेट मध्ये करून घ्या. तुम्हाला मीटरचं एनएबीएल लॅब आहे त्याची फीज भरा तिथं पाठवू आपण मीटर टेस्ट करून घ्या त्याचं रिपोर्ट येईल. ते कसं आहे ऍग्रिगेट म्हणजे मान्यता प्राप्त आहे लॅबोरेटरी. पुण्यात आहे कोल्हापूरला आहे तिथे करून घ्या. पण तुमचीच लॅब आहे ना साहेब. अडचण आमची काय माहिती आहे कोणाची करते की ते तुमचीच बाजू घेणार प्रायव्हेट लॅब. ग्राहकाची बाजू कुठे घेणार. एबीसीबीची लॅब नाही प्रायव्हेट लॅब. त्यानंतर तुम्ही करू शकता. एकदम मोस्ट एकदम काय सेन्सिटिव्हली मी चेक करतो. आमच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स मशिनरी आहे त्यावर त्यांनी टेस्ट करतो. प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला सांगू शकते. हा जो तुमच्याकडे लॅब आहे ना साहेब याची एखादी बातमी करू शकतो का? टेस्टिंगचा प्रकार कसा असतो तो करू शकतो. तुम्हाला दाखवतो तुम्हाला सगळं. कधी करूया? तुमच्या आता वेळ नाही पुढच्या आठवड्यात दाखवतो तुम्हाला कसं करते टेस्ट काय केलं काय होईल सगळं डिटेल दाखवतो. म्हणजे ऑथेंटिकेट काय आहे टेस्टिंग कशा प्रकारे केली जाते आणि खरोखर ती टेस्टिंग व्यवस्थित आहे का ते तुम्ही चेक करू शकता. हा ते त्याचीच एक बातमी आपल्याला करायची. अच्छा दुसरा प्रश्न असा आहे की आता जेवढे मीटर लावलेले आहेत त्याला लावलेलं तुम्ही कोणाला एअरटेलचा कोणाला बीएसएनएलचा कोणाला व्हीआयचा सिम कार्ड असेल आणखी काय कंपनी जिओचं सिम कार्ड असेल तर ते सिम कार्डचा जो डाटा रिचार्ज आहे तो ग्राहकाच्या डाटा रिचार्ज कंपनीने डाटा कंपनी मोबाईल म्हणजे आम्हीच भरतो. तुम्ही भरायची काही गरजच नाही. तुम्ही भरताय म्हणजे ते वसुली कोणाकडून होणार? आमच्याकडूनच होणार. कुठे चार्जेस लावलेले दाखवा. नाही ते काय मोगम चार्जेस असणार कारण हे वाढीव बिल येण्याचं कारण एक तसं पण असू शकतं. कारण काय झालंय साहेब 800,000चे बिल आहेत ना ते आता 2,000 रुपये यायला लागलेत. ते सांगते तुम्हाला 2,000 ते 400 रुपये ते सिम कार्डचे असणार आहेत. वाढीव जे आलेलं आहे ते कशामुळे वाढीव आले चेक करावं लागणार म्हणतो मी. तसं माझ्या ऑब्झर्वेशन मी आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60 मीटर चेक केले साईडला मीटर लावून दोन्हीवर सारखी रिडिंग आलेली ती स्वतः ऑब्झर्व केलेली. तुमचं अजून किती मीटर दाखवा मला मी सगळं चेक करून आधी सांग. मला पण बघायचं बाबा खरंच फास्ट आहेत का मीटर. मी तर चेक केलं आतावर 70-80 लोकांची माझ्याकडे मागं ते मोर्चा आल्यावर तेव्हा लोक म्हणले आधी होते ठीक आहे म्हणलं आपण चेक करूया. 2-3 वेळ चेक केले मीटर लावून साईडला. तुमचे जो जुन्या मीटरवर माझे एवढे बिल आहेत असं म्हणताना असलेच मीटर लावले आम्ही. काय झालं साहेब कोकणी माणूस हा शांत आणि सही आहे. पण अख्ख्या भारतात मी बघितलंय अनेक ठिकाणाचे व्हिडिओ आहेत. आज जवळपास महिनाभर आहे ना मी सोशल मीडियावर जे काही सर्च करतोय अनेक ठिकाणी सामूहिकरित्या मीटर जे स्मार्ट मीटर आहेत ना ते सामूहिकरित्या काढून तोडून टाकलेत. एमएससीबीच्या दारात नेऊन फेकून दिलेत जाल देत. म्हणजे कुठेतरी त्यांना त्या मीटरचं अडचण आहेच हे नाकारता येत नाही.
त्या ठिकाणी आपल्याला असं आणि आढळून आता आलं, तुम्ही ऐका की, पोस्टपेड आणि प्रीपेड केलंय. पोस्टपेड प्रीपेडचं भानगड नाहीये, पोस्टपेडच सांगितले नाही, ते आज आहेत. ते प्रीपेड जर होत असेल भविष्यात तेव्हाच आम्ही डिक्लेरेशन करणार, तेव्हा पण करेल की प्रीपेड होणार उद्यापासून. नाही, पण लोकांना अडचणच आहे ना भविष्यातली साहेब. गोष्ट ती आता मी नाही सांगू शकत. कसं आता आहे, postpaid आहे. कॅरम बोर्ड साहेब, अनेक वेळेला मी ग्राहकांना घेऊन तुमच्याकडे आलोय किंवा वीज बिल घेऊन आलोय. हम्म. बाबा हे 4000चं बिल आहे, 2000 रुपये करून द्या. आणि टप्प्याने टप्पा मी देतो की करून आम्ही आता करून द्या आता कशाचं स्मार्ट मीटरचं. स्मार्ट मीटरचं चेक तर करायचं का महत्वाचं आहे का तुम्हाला हप्ता पाहिजे नाही, महत्वाचं हप्ता पण पाहिजे ना. आता हे 10,000 रुपये बिल आहे. चेक करून घ्या. नाही, तुम्ही नाही, विषय check काय? केल्यानंतर जर मीटर तुमचा जर दोषी नसेल, दोषी नसला तर दोषी नसला पाच रुपये 2 टप्प्यात मिळणार. असं नाही तुम्ही 5-6 मागितलं तेवढं नाही मिळणार तुम्हाला. नाही, 2 टप्प्यात द्या, 3 टप्प्यात द्या. 2 टप्प्यात द्या. मग ही सुविधा आता सुरू आहे. 2 टप्प्यात तुम्हाला देऊ शकतो. मार्च मध्ये आपण ती बंद केली होती वसुलीसाठी, हा, पण आता तुम्हाला 2 टप्प्यात मी देऊ शकतो. आणि मग ते 15 दिवसाच्या आत भरा पण ते. आणि मग डायरेक्ट जो मीटर कट होतो, आज समजा आजची तारीख ते आहे, ऑटो डिस्कनेक्ट होते ते ऑटो डिस्कनेक्टचा जो भानगड आहे ती काय मग ती भानगड कशी आहे सांगतो तुम्हाला. भानगड म्हणायचं नाही मी, ते ऑटो डिस्कनेक्शनचं जनता भानगडच म्हणेल. नाही, तुम्ही असं कसं सांगतो तुम्हाला. बरेच ठिकाणी आपले लोक बिलं आपण देतो, महिन्यामध्ये थांबतो, 2-2 महिन्यात थांबतो, लोक बिलं भरत नाही, मी सांगूनही भरत नाही. त्याच्यामुळे ती स्मार्ट मीटर बसवली. त्याच्यामध्ये अशी सोय करून ठेवलेली आहे की मीटर तुम्हाला बिल दिल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाची 21 दिवसाची मुदत देतो. बिल हातात पडल्यावर ते 21 दिवसाची मुदत संपल्यावर परत तुम्हाला 15 दिवसाची नोटीस पिरियड देतो. ती संपल्यानंतर जे लोक भरत नाहीत ते लोकांना ऑटो डिस्कनेक्ट होते. असं आहे का? असं आहे. पण नोटीस काही लोकांकडे जात नाहीत. कशी जाणार? मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करा. मोबाईल नंबरवर प्रत्येकाला नोटीस आहे. तुम्हाला नोटीसची प्रत बी दाखवतो आमच्याकडे, कोणाला नोटीस दिली आता काय लोक काय नोटीस तुम्हाला दाखवतो. काय लोक अशिक्षित आहेत, त्यांना तुमचे मोबाईल- मेसेज वाचता जे आले नाही तर काय करणार ते? मोबाईल प्रत्येक जण वापरतेच आहे असं मला सांगा. कोणाला मेसेज मोबाईल नाहीये. वाचता नाही आले तो प्रकार बोलतोय. मग त्यासाठी हे कंपल्सरी केलेलं आहे की मोबाईल नंबर चुकलेला असेल अपडेट करा. त्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल. बाकीचं तुमच्या एरियामध्ये लाईट जर जात असेल की किंवा बंद असेल ते सगळ्याचा मेसेज येते तुम्हाला. तो कायदेशीर आहे ग्राहकांसाठी. परवा दिवशी तुमच्या नावानं शिमगा सुरू होता. मी नव्हतो. मी आता तुम्ही काय कुठे होता? झालं, मी रजेवर होतो. रजेवर रात्री होता. करून रजा टाकून पुण्याला गेलो होतो. मग ते इथले तुमचे कर्मचारी सांगत होते येतील, घरात आहेत. हे काय चालू होतं? नाही, चुकीचं वाटतं. चुकीचं आहे. चुकीचं. मी नव्हतोच. मी पुण्यात कारण होतो. सोशल मीडियावर जे व्हिडिओ आहेत, मी पुण्यात रजा टाकून परवा जे कॅरम कोर्डा साहेबाच्या नावाने जो शिमगा सुरू होता अक्षरशः, तर कॅरम कोर्डा साहेब रजेवर होते आणि ते पुण्यात होते. पण आपल्या निदर्शनास ग्राहकाच्या असं आलं होतं किंवा जी काही लोक जमली होती त्याच्या निदर्शनास असं आलं होतं की कॅरम कोर्डा साहेब घरी झोपलेले होते किंवा ते येणार आहेत, 1 तासाने येणार आहेत, 2 तासाने येणार आहेत, सकाळी 6 वाजेपर्यंत ते काय आले नाही. ते त्यावेळेस पुण्यात होते. बरोबर ना साहेब? अक्षरशः सोशल मीडियावर तुमच्या नावाने जी कमेंट्स आल्यात ना, लोकांना काय कोणाचं तोंड बंद करू शकत नाही. लोकशाही आहे, काय करू शकतो. मग ती लोकशाही ते मीटर स्मार्ट बंद करा आणि 10 गोष्ट एक तुम्ही पुण्यात होतो. रात्री निघालो मी, सकाळी आलो. पुणे टू चिपळूण आहे का ना बघा. रात्री 10:20 बरोबर. बरोबर आहे. नाही, पण इथे अक्षरशः आहे ना शिमगा सुरू होतो तुमच्या नावाने. चुकीचं काहीतरी लोक अच्छा, मी काय बोलतो आता साहेब, यांना 2 टप्प्यात नाही, पहिले तर हा 10,000 जो बिल आलं, आपण चेक करून घ्या मीटर पहिलं. तुमच्या मीटर मी आज उद्यापर्यंत मीटर साईडला बसून घेतो. 5-6 दिवस चेक करा. 5-6 दिवसापर्यंत किती पडले बघा. म्हणजे तुम्हाला पण खात्री पटेल की मीटर खरंच योग्य आहे का फास्ट आहे. मग आपण योग्य आल्यानंतर मग त्या हप्त्याचं आपण बघू. योग्य करून घ्या पहिलं. दुसरी गोष्ट असं आहे की जेव्हा मीटर बसवायला गेलं ना, तेव्हा याने सांगितलं होतं की आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुन्या पद्धतीचं मीटर हवंय, तरी पण आपण बसवलंय. बरेच लोकांचा आणि मीटर जळलंय म्हणलं तर आपल्याकडे दुसरं मीटर नाहीये. जेव्हा बांबरे साहेब आले होते आणि स्मार्ट मीटरचा विषय सुरू झाला होता कार्यकारी अभियंता,
तेव्हा तुम्ही शब्द दिला होता लोकांना की आम्ही हा मीटर बसवणार नाही किंवा आम्ही अशा प्रकारचं मीटर बसवणार नाही. आता जे ऊर्जा मंत्री आहेत देशाचे मनोहरलाल खट्टरजी, त्याने सांगितलंय की स्मार्ट मीटरची सक्ती करू नका. तर आता त्यांची भूमिका अशी आहे की मला जुना मीटर बसवून द्या, कारण त्यावेळेस पण ते सांगत होते की मला हा स्मार्ट मीटर त्यांचं नको. मीटर जळले असल्यामुळे आपल्याकडे दुसरं मीटरच नाही बसवायला, मग आम्ही तेच बसवू शकतो. मीटरच नाही आपल्याकडे उपलब्ध. देशाचे मंत्री ऊर्जा मंत्री सांगतायत की बाबा तुम्ही सक्ती करू नका किंवा आहे ते हा विषय साहेब आपल्या हातात नाही. आम्हाला जे मीटर मिळणार तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्यांचं. त्यांनी स्टेटमेंट दिलंय, प्रेस कॉन्फरन्स केली आहे त्याच्याबद्दल. जे काय मला मीटर मिळतील ना तेच मी मीटर ग्राहकांना बसवणार. त्यानंतर आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी सांगितलं हाऊसमध्ये त्या एका प्रश्नाच्या उत्तराला असं सांगितलं की स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही किंवा तशा प्रकारचं हे केलं जाणार नाही. तरी पण आपण बसवतोय. त्यांना आपण मीटर जळल्यानंतर त्यांना विचारलं असं आमचा माणूस की मीटर दुसरं नाहीये, आता चालू करायचं म्हणजे आपल्याला हेच मीटर बसवावं लागणार. मग मीटर जळल्यानंतर बंद झाल्यावर कनेक्शन लोक म्हणतील मीटर बसवतो. आम्हाला बसवच भाग आहे. आता नवीन कनेक्शन आपण सरसकटच स्मार्ट मीटर बसवतो. नवीन कनेक्शन तुम्हाला जुन्या मीटर कुठेही मिळत नाहीत बघा. नवीन कनेक्शन नवीन घेतलं, पैसे भरले, मीटर बसतो. आता नवीन मीटरचं चार्जेस काय? चार्जेस तर काहीच नाही अजून तर काही चार्जेस सांगितलेले नाही, आलेले नाही. ठीक आहे, चालेल. यांना आता काय करायचंय? चेक करून चेक करून आपण चेक केल्यावर आपण कुठेतरी निर्णय घेऊया तेव्हा मीटर चालू आहे व्यवस्थित, मग तुम्हाला आपण पुढचा डिसिजन घेऊ. ठीक आहे. हे एक 20 ग्राहक आहेत फकीर करून, आणि यांचं आपण पूर्ण जे काय वाढीव मीटरची तक्रार आहे किंवा अतिरिक्त बिल आलेलं आहे, कारण 10,000 ऍक्च्युली बिल आहे 15,760, त्यातनं मग काहीतरी वजा केलंय आणि 587 युनिटचं बिल दिलंय. ते पण बिल आलंय 10,300च्या घरात, आणि ते आपण व्यवस्थित म्हणजे शेवटपर्यंत ते मीटर टेस्टिंग, त्यांची एक लॅब आहे इथे, ती लॅब आहे. रत्नागिरीत एक लॅब आहे. तर ते पूर्ण ऑथेंटिकेट पूर्ण ह्या ग्राहकाचं आपण विश्लेषण करून आपण चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. हे होते फकीर म्हणून एक कन्झ्युमर आहेत महावितरणचे. त्यांचं 3-3.5 रुपयाच्या घरात बिल येत होतं, पण अचानक बिल आले 15,000 रुपये स्मार्ट मीटर लावल्यानंतर. आणि ती त्यांची भूमिका घेऊन त्यांची तक्रार घेऊन मुलात आपण आलो होतो. त्यांची तक्रार घेऊन आलो होतो आपण महावितरण चिपळूणकडे, कारण ते त्यांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. आणि आपण कार्यकारी अभियंता भांबरे साहेब आणि उपकार्यकारी अभियंता कॅरम कोंडा साहेब यांना आपण भेटलो आहोत. आणि त्यांनी त्या तक्रारीचं निवारण कसं करणार आहेत ते आपण प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि त्या प्रकारे त्यांनी एक मीटर दिला. कुठे मीटर? तर त्याने एक जुना जो मीटर अस्तित्वात होता त्यातला एक मीटर दिला, आणि स्मार्ट मीटर ते शेजारी लावून 5-6 दिवस युनिटचं काय तफावत आहे का, फरक आहे का, ते प्रत्यक्षात बघणार आहेत. आणि त्यांची एक टेक्निकल लॅब आहे इथे. हा तो मीटर दिलाय, हा जुन्यातला मीटर आहे. ते स्मार्ट मीटरच्या शेजारी लावून 5-6 दिवसात ह्या मीटरमध्ये युनिट किती पडतात आणि त्या मीटरमध्ये युनिट किती पडतात ह्याची मोजमाप करून पहिले पाहणार आहेत. आणि त्यानंतर एक टेक्निकल लॅब आहे इथे महावितरण चिपळूण मध्ये. तर तिथे पण ते टेक्निकल डिव्हाइसेस लावून जे काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लावून ते पाहणार आहेत. त्यानंतर तिथे पण आपलं समाधान नाही झालं तर रत्नागिरी मध्ये एक लॅब आहे अशा प्रकारे, जिथे ऍडव्हान्स मशिनरी आहे. तिथे पण स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर ते अचानक 15,000च्या घरात गेलं, आणि त्यातले काय 200-300 युनिट कमी करून आता ते 10,000च्या घरात आलं. म्हणजे हा बिल जवळपास तिप्पट आलेला आहे त्यांना, आणि ती मुळात तक्रार आहे. आपले हे जे प्रेक्षक आहेत ज्यांना अशा प्रकारची तक्रारी असतील तर निश्चितच खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपण प्रत्येक ग्राहकाचं तक्रार जी आहे
ते MACBच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि त्यातलं काय मध्यम मार्ग काढता येईल. त्यानंतर डाटाचा जो विषय होता तो जवळपास 300-400 रुपये, कारण कुठली कंपनी डाटा हा फ्री देत नाही. तुमच्या पण हातात फोन आहे, माझ्या पण हातात फोन आहे आणि मीटरला पण लावलेले सिम कार्ड आहेत, तर ते कुठलीही कंपनी मोफत डाटा देणार नाही. मग ते 300-400 रुपये आपल्या ग्राहकाच्या माती मारले जातात. तो पण एक प्रश्न आहे. त्यातलं पण नेमकं काय विषय तो आपण काढण्याचा प्रयत्न करू. आपले एक सामाजिक कार्यकर्ते अख्तर निवशेकर, त्यांच्याकडे आपण बोलणार. आपल्याला काय वाटते? मुळात खरोखरच अति महत्वाचा होता, कारण सर्वांचे डोळे उघडले पाहिजे. ग्राहकांचे येणारे वाढीव बिलाच्याबद्दल खरोखरच संपर्क करा आणि याला जाब विचारण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी सदैव सगळ्याबाई सोबत हजर असू विनंती. यातनं मुळात एक आहे की आपण सर्वजण जे आहेत ना ते MACB कडे येतोय, व्यक्तिगत संघर्ष करतोय, पण हा मूळ मुद्दा सर्वांचाच आहे. म्हणजे हा सार्वजनिक मुद्दा आहे आणि याला सार्वजनिक लढा देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही एक चळवळ आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून आणि काय असे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण सुरुवात करत आहोत. पाहूया पुढे मग पॉलिसी मेकर काय त्याला सहकार्य करतात आणि ग्राहकाचं समाधान कसं होणार आहे आणि आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना वीज बिल कमी होणार का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद. चिपळूण लाईव्ह साठी शकील तांबे.